हॅलो अँड वेलकम टू यू. आज आपण अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र बोर्ड 12th बायोलॉजी. कोड आहे 56. मॉडेल आन्सर अँड स्कीम ऑफ मार्किंग. 1 ऑगस्ट 2022 रोजी ही पुरवणी परीक्षा झाली होती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शन डी. यापूर्वी सेक्शन ए बी साठी एक व्हिडिओ बनवलेला आहे. स्पेशल सेक्शन सी साठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा सेक्शन डी चा एक स्वतंत्र व्हिडिओ. या सेक्शनमध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न सोडायचे आहेत. प्रश्न क्रमांक 27 ते 31 हा डी सेक्शन टोटल 12 मार्कासाठी आहे. हा तिसरा पार्ट आहे. मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल्स आपले स्वागत करीत आहे. पहा मित्रांनो, या सेक्शन डी मध्ये अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, 3च सोडवायचे आहेत 5 पैकी. 27वा प्रश्न आहे, कबन पार्क इन बेंगळुरू इज हॅव्हिंग अ डल फ्लावर विथ अ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स अँड इडिबल पोलन ग्रेन्स. आयडेंटिफाय द टाइप ऑफ पॉलिनेशन. कुठल्या टाईपचा पॉलिनेशन आहे हे, आणि द फ्लावर इज अडॅप्टेड फॉर. हा 27व्या प्रश्नातला ए हा उपप्रश्न आहे. त्यानंतर बी उपप्रश्न विचारलाय, द प्रोसेस ऑफ फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन, त्याला काय म्हणतात, दॅट इज टर्म ॲज. तर सी प्रश्न विचारलेला आहे, डिफरन्शिएट बिटवीन अल्बिमिनस अँड एक्स अल्बिमिनस सीड. हे आपण इथे पाहणार आहोत मित्रांनो. हे 3 उपप्रश्न टोटल, याला एकूण गुण आहेत 4 गुण आहेत, हे लक्षात घ्या. इथे पहा, मॉडेल आन्सर मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की पहिला जो उपप्रश्न आहे तो पॉलिनेशनचा आहे पेज नंबर 8 वर. आणि पॉलिनेशनचा टाईप कोणता आहे, पॉलिनेशन बाय बॅट म्हणजे वटवाघळातर्फे होणारं पॉलिनेशन, त्याला कायरोपिट्रोफिली असं म्हणतात. 1 मार्कासाठी याला 1 गुण आहे. आणि अडॅप्टेशन हे पॉलिनेशन बाय बॅट आहे, कायरोपिट्रोफिली, हे 1 मार्कासाठी. आणि दुसरा उपप्रश्न विचारलाय, प्रोसेस ऑफ फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन, त्याला पार्थिनोकार्पी असं आपण म्हणतो. याचं एक्झाम्पल आपल्याला तिथे दिलेलं आहे. एक्झाम्पल लिहिण्यासाठी मार्क नाहीये, परंतु हे आयडेंटिफाय करण्यासाठी पार्थिनोकार्पी जे ग्रेप्समध्ये, बनानामध्ये पाहायला मिळतं. पेज नंबर 15 12वीच्या पुस्तकामध्ये चेक करा. आणि तिसरा उपप्रश्न सी विचारलेला आहे, डिफरन्शिएट बिटवीन किंवा डिस्टिंग्विश बिटवीन अल्बिमिनस अँड एक्स अल्बिमिनस सीड्स. तर इथे डिस्टिंग्विश दिलेला आहे अल्बिमिनस सीड आणि एक्स अल्बिमिनस सीड. मित्रांनो, यामध्ये आपल्याला ही मुद्दे द्यायचे आहेत. पहा की अल्बिमिनस सीड मध्ये फूड रिझर्व्स इन एंडोस्पर्म्स आर पार्शियली, अर्धवट, पार्शियली म्हणजे अर्धवट, दॅट इज युज्ड अप इन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. अल्बिमिनस सीड मध्ये दुसरा पॉईंट आहे, एंडोस्पर्म रिमेन कॉन्स्पिक्युअस म्हणजे क्लिअरली व्हिजिबल इन द सीड. सीड मध्ये आपल्याला क्लिअर कट एंडोस्पर्म पाहायला मिळतो, तो रिमेन असतो. आणि एक्झाम्पल आहे कॅस्टर आणि कोकोनट मेज. हे 3 एक्झाम्पल पैकी कुठलेही एक एक्झाम्पल लिहायचं आहे. एक्स अल्बिमिनस सीड मध्ये पहा पॉइंट्स, फूड रिझर्व एंडोस्पर्म आर कम्प्लिटली युज्ड अप इन द डेव्हलपमेंट ऑफ अँड एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये पूर्णतः फूड जे एंडोस्पर्म मध्ये रिझर्व आहे ते यूज केलं जातं. आणि एंडोस्पर्म जो एक्स अल्बिमिनस सीडचा आहे तो कम्प्लिटली डिसअपिअर होतो इन मॅच्युअर सीड मध्ये, आणि अल्बिमिनस मध्ये होत नाही. एक्झाम्पल आहे पी, बीन एटसेट्रा, हे लिहायचं आहे. यासाठी हे 2 गुण आहेत, हे लक्षात घ्या. पेज नंबर 13 वर पाहायला मिळेल आपल्याला हा डिफरन्स. मित्रांनो, 28वा प्रश्न बघूया की गिव्ह रिझन्स. यामध्ये मित्रांनो 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला जो प्रश्न विचारलेला आहे 3, हे पहा. पहिला प्रश्न विचारलेला आहे, काय विचारलाय याकडे लक्ष द्या. दो फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन एम्प्युला ऑफ फॉलोपियन ट्यूब किंवा युट्राइन ट्यूब ऑफ मदर. इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ टेक्स प्लेस आफ्टर रिचिंग द युटेरस ओनली. याचं रिझन विचारलेलं आहे, याबद्दल ही आपण चर्चा करू. दुसरा प्रश्न विचारलेला आहे कार्पस लुटेम. मित्रांनो, कार्पस लुटेम काय आहे की कार्पस लुटेम दॅट इज अ डायनॅमिक एंडोक्राइन ग्लँड within the ovary that plays an integral role in a regulation of the menstrual cycle and early pregnancy. And this corpus luteum forms cell of ovarian follicle wall. तर corpus luteum persist in the ovary after fertilization, हा एक विचारलेला आहे. आणि तिसरा विचारलेला आहे उपप्रश्न, एक्सप्लेन द रोल ऑफ, कुठला हार्मोन आहे मित्रांनो, एक्सप्लेन द रोल ऑफ ऑक्सिटोसिन हार्मोन अँड डिस्क्राईब द डायलेशन स्टेज ऑफ पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ, हे लक्षात ठेवा. मॉडेल आन्सर मध्ये काय दिलेला आहे की मित्रांनो, हा पेज नंबर 34 वर 4 मार्कासाठी विचारलेला हा प्रश्न आहे. पहा इथे की पहिल्याचं जे उत्तर आहे, द एम्ब्रिओ इज सराउंडेड. पहा इथे की एम्ब्रिओ इज सराउंडेड बाय झोना पेल्युसिडा. द स्टिकी अँड फॅगोसायटिक, काय विचारलेले, फॅगोसायटिक ट्रोपोब्लास्ट सेल्स आर नॉट एक्सपोज्ड. यासाठी 1 गुण आहे, हे लक्षात घ्या. इथे बी विचारलेलं आहे कार्पस लुटेमच्या संदर्भात. मित्रांनो, आफ्टर फर्टिलायझेशन, हे लक्षात घ्या की आफ्टर फर्टिलायझेशन काय म्हणता येईल. द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड, देअर इज अ सिक्रिशन ऑफ ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रोपिन, त्याला HCG असं म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये, विच एक्सटेंड द लाईफ ऑफ कार्पस लुटेम अँड स्टिम्युलेट्स इट्स सिक्रिटरी फंक्शन. यासाठी 1 मार्क आहे.
त्यानंतर तिसरं जे विचारलेलं आहे रोल ऑफ ऑक्सिटोसिन, तर पहा की रोल ऑफ ऑक्सिटोसिन हे काय आहे की मित्रांनो, रोल ऑफ ऑक्सिटोसिन हे काय आहे की रिलीज हार्मोन आहे ऑक्सिटोसिन फ्रॉम मदर्स पिट्युटरी मधून रिलीज होते, विच ऍक्ट्स ऑन युटराइन मसल ऑफ मदर अँड कॉजेस द व्हिगरस युटराइन कॉन्ट्रॅक्शन लीड्स टू एक्सपल्शन ऑफ द बेबी फ्रॉम द युटेरस. तर या रोल ऑफ हा 2 रोल ह्याचे आहेत, हे इथे लक्षात घ्या. धिस ऑक्सिटोसिन हार्मोन हेल्प्स विथ बर्थ, बॉन्डिंग विथ द बेबी अँड मिल्क प्रोडक्शन, हे आहे दुसरा मुद्दा. आणि डायलेशन स्टेज जी आहे, पार्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थ, तर डायलेशन स्टेजमध्ये हे ऑक्सिटोसिन हार्मोन जे आहे दॅट इंड्युस्ड युटराइन कॉन्ट्रॅक्शन ॲज द बेबी पुशेस डाऊन इन द युटेरस. इट्स हेड कम्स टू लाय अगेन्स्ट सर्विक्स अँड गेट डायलेटेड. डायलेटेड मीन्स लार्ज साईज असं इथं लक्षात घ्या मित्रांनो. आणि चौथा मुद्दा आहे वॅगिना ऑल्सो शोज सिमिलर डायलेशन. वॅगिनामध्ये पण डायलेशन होते, लार्ज साईजची बनते. आणि धी स्टेज लेबर कॅन नॉर्मली लास्ट अप टू फ्यू आवर्स. हे 4 मुद्दे जे आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. पहिल्या ए साठी 1 मार्क आहे, बी साठी 1 मार्क आहे. आणि डायलेशन स्टेज जी आहे ऑक्सिटोसिन आणि डायलेशन स्टेज प्रत्येकी 1 गुण आहे. म्हणजे प्रत्येक काय लिहिलेलं आहे की 4 पॉईंट्स मेन्शन जे केलेले आहेत. पेज नंबर 37 वर 4 मार्कासाठी हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला मुद्दे सापडतील. कार्पस लुटेन आणि रोल ऑफ ऑक्सिटोसिन, पेज नंबर 37, 12th सायन्स बुक बोर्ड. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 29 आपण बघू की काय विचारलेलं आहे की गिव्ह द ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस अँड डिफरन्शिएट बिटवीन देम. म्हणजे ग्राफिक रिप्रेझेंटेशन जे आहे प्रत्येक टेस्ट बॅक क्रॉसच्या ग्राफिक रिप्रेझेंटेशनसाठी 1 मार्क आहे. टेस्ट क्रॉसच्या ग्राफिक रिप्रेझेंटेशनसाठी 1 मार्क आहे. आणि कुठलेही 2 डिफरन्स लिहिण्यासाठी प्रत्येकी 1 गुण आहे, हे इथे लक्षात घ्या मित्रांनो. बॅक क्रॉसचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन आपण इथे पहा की F1 काय केलेलं आहे की F1 हायब्रिड क्रॉस विथ होमोझायगस डॉमिनंट पॅरेंट म्हणू आपण, याला आपण बॅक क्रॉस असं म्हणू. याबद्दल आपण इथे डिफरन्शिएट मध्ये बघू. आणि हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे टेस्ट क्रॉसचं, हे इथे लक्षात घ्या. बॅक क्रॉस कशाला म्हणतात मित्रांनो की हा जो बॅक क्रॉस आहे इथे लक्ष द्या की बॅक क्रॉस द ब्रीडिंग ऑफ F1 जनरेशनचं ब्रीडिंग विथ वन ऑफ इट्स पॅरेंट प्लांट दॅट इज नोन एज अ बॅक क्रॉस. तर हे बॅक क्रॉसचं हा ग्राफिक रिप्रेझेंटेशन पहा, इथे क्लिअर कट दिलेला आहे. आणि हा जो F1 हायब्रिड आहे इथे या रिप्रेझेंटेशन पहा दॅट इज क्रॉस्ड विथ आयदर कशासोबत, होमोझायगस डॉमिनंट किंवा हेट्रोझायगस जिनोटाईप सोबत. त्यानंतर हा जो बॅक क्रॉस आहे दॅट कॅन बी सेड एज द टेस्ट क्रॉस. याला बॅक क्रॉसला टेस्ट क्रॉसही म्हणतात. इफ अ पॅरेंट इज अ रिसेसिव्ह, पॅरेंट जरी रिसेसिव्ह असेल तरी बॅक क्रॉसला टेस्ट क्रॉस असं म्हणतात. आणि टेस्ट क्रॉस जो इथे ग्राफिक रिप्रेझेंटेशन पहा की टेस्ट क्रॉस म्हणजे काय की ब्रीडिंग ऑफ द डॉमिनंट फिनोटाईप. पहा ब्रीडिंग ऑफ डॉमिनंट फिनोटाईप इथे दिलेला आहे, डॉमिनंट फिनोटाईप विथ होमोझायगस रिसेसिव्ह. या पॅरेंट्समध्ये होमोझायगस रिसेसिव्ह दिलेला आहे म्हणून आपण याला टेस्ट क्रॉस असं म्हणतो. आणि हा टेस्ट क्रॉसमध्ये F1 हायब्रिड जे आलेला आहे पहा इथे की F1 हायब्रिड जो दिसतो आहे तर दॅट क्रॉस्ड विथ रिसेसिव्ह जिनोटाईप. इथे रिसेसिव्ह जिनोटाईपची क्रॉस केलेला आहे F1 हायब्रिड. आणि ऑल टेस्ट क्रॉसेस आर बॅक क्रॉस इथे आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो बॅक क्रॉस टेस्ट क्रॉसमध्ये जो रेशिओ येतो आपल्याला तर 1:1 येतो, हे लक्षात घ्या. आणि बॅक क्रॉसमध्ये जो रेशिओ आहे तर सगळा रेशिओ म्हणजे ऑल टॉल असं आपल्याला म्हणता येईल बॅक क्रॉसमध्ये. त्यानंतर प्रश्न 30वा विचारलेला आहे. इथे महत्वाचा आहे हा प्रश्न. काय विचारलेला आहे, नेम द नर्व फायबर्स इंटरनली कनेक्टिंग सेरेब्रल हेमिस्फियर. तर हा विचारलेला आहे 30वा ए. 30वा बी विचारलेला आहे नेम द सुल्सी विच डिवाइड इच अदर, नेम द सुल्सी विच डिवाइड इच सेरेब्रल हेमिस्फियर इनटू 4 लोब्स हा विचारलेला आहे. आणि सी विचारलेला आहे डिस्क्राइब द व्हेरियस फंक्शनल एरियाज फाउंड इन द डिफरंट लोब्स ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर. मित्रांनो याबद्दल पहिला जो विचारलेला आहे नेम द नर्व फायबर इंटरनली कनेक्टिंग सेरेब्रल हेमिस्फियर, कुठला असा नर्व फायबर आहे तर तो आहे कॉर्पस कोलॅसम. आपण याच्यामध्येही मॉडेल आन्सर मध्ये बघू. इथे पहा पेज नंबर 191, 192 12वीच्या पुस्तकामध्ये 4 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. नर्व फायबर कनेक्टिंग सेरेब्रल हेमिस्फियर कॉर्पस कोलॅसम यासाठी 1 मार्क आहे, 1 गुण आहे. त्यानंतर बी जे विचारलेला आहे नेम द सुल्सी. मित्रांनो सुल्सी म्हणजे काय, सुल्सी ही एक डिप्रेशन आहे, एक ग्रूव आहे. कशामध्ये, सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये. तर त्या खाचेला त्या डिप्रेशनला किंवा त्या ग्रूवला सुल्सी असे म्हणतात. 3 टाईपच्या सुल्सी आहेत ते आपण बघू. सेंट्रल सुल्सी, परायटो ऑसिपिटल सुल्सी आणि तिसरी सुल्सी आहे
साइलवियन सुल्कोस हे प्रत्येक सुल्कोस लिहिण्यासाठी अर्धा मार्क आहे. एकूण 3 सुल्स लिहिल्यानंतर आपल्याला 1.5 मार्क ऑप्टेन होईल. तर यामध्ये पहा की इथे आपल्याला सेंट्रल सुल्कोस दिसते आहे. तर हे सेंट्रल सुल्कोस हे पहा, यामध्ये हे फ्रंटल लोब आपल्याला दिसेल. त्यानंतर ही जी आपल्याला दिसते आहे लॅटरल सल्कस, याला सायल्वियन फिशर किंवा सुल्कोस असं म्हणतात, आणि ही परायटो ऑसिपिटल सुल्कोस आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. परंतु त्यानंतर तिसरा प्रश्न उपप्रश्न विचारला आहे, डिस्क्राईब द व्हेरियस फंक्शनल एरिया फाउंड इन द डिफरंट लोब्स ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर. तर पुढच्या स्लाइडवर बघू की हा तिसरा उपप्रश्न जो आहे तर या 2 मार्कासाठी आहे. काय विचारलेले, 4 डिफरंट फंक्शनल एरिया. व्हेरियस फंक्शनल एरिया म्हणजे एकूण टोटल 4 फंक्शनल एरिया आहेत. त्यानंतर पहिला जो फंक्शनल एरिया आहे इथे पहा, या डायग्राम मध्ये आपल्याला दिसेल की फ्रंटल लोब जे दिलेला आहे, या फ्रंटल लोब मध्ये मोटार एरिया आहे, आणि हा फ्रंटल लोब मधला मोटार एरिया कंट्रोल मुवमेंट्स कशाची, ऑफ द व्हॉलंटरी स्केलेटल मसल, जे काही ह्युमन बॉडीवर स्केलेटल मसल आहेत, व्हॉलंटरी स्केलेटल मसलची कंट्रोल करण्याचं काम फ्रंटल लोब मधल्या मोटार एरियाचं आहे. दुसरा आहे परायटल लोब. मित्रांनो, हे परायटल लोब जे आहे तर दॅट लोब सेन्सरी एरिया आहे. यामध्ये हा सेन्सरी एरिया परायटल लोब मधला रिस्पॉन्सिबल फॉर द कशासाठी, सेन्सेशन्स ऑफ टेम्परेचर, टच, प्रेशर अँड पेन इन्व्हॉल्विंग द स्किन मध्ये इन्व्हॉल्विंग होणाऱ्या ज्या काही टच, प्रेशर जे टेम्परेचर आहे याच्यासाठी, याच्या सेन्सेशनसाठी आहे. आणि तिसरा जो एरिया आहे टेम्परल लोब, इथे पहा आपल्याला इथे दिसते आहे, दिस इज द टेम्परल लोब. तर टेम्परल लोब हे तिसरा आहे, सेन्सरी एरिया आहे, हा रिस्पॉन्सिबल आहे हिअरिंगसाठी, ऐकण्यासाठी. आणि चौथा आहे मित्रांनो हे ऑसिपिटल लोब. तर ऑसिपिटल लोब जे आहे तर तिथेही सेन्सरी आहे, आणि धिस ऑसिपिटल लोब इज रिस्पॉन्सिबल फॉर विजन, दृष्टीसाठी अतिशय महत्वाचा आहे, दिसण्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर मित्रांनो 31वा आणि शेवटचा जो प्रश्न आहे ते बघूया. काय विचारलेला आहे, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ लिम्फोसाइट्स अँड मेन्शन इट्स टाईप. लिम्फोसाइटचं स्ट्रक्चर आणि त्याचे टाइप्स विचारलेले आहेत. त्यामध्ये बी उपप्रश्न विचारला आहे, नेम द डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC. आणि तिसरा उपप्रश्न विचारलेला आहे, स्टेट द फंक्शन ऑफ न्यूट्रोफिलस. मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत की पहिला जो उपप्रश्न आहे तर त्याचं मॉडेल आन्सर मध्ये काय एक्सप्लेन केलेले बघूया. की WBC जे आहे पेज नंबर 167 वर हे आपल्याला पाहायला मिळेल 12वीच्या पुस्तकामध्ये. डिस्क्रिप्शन ऑफ स्ट्रक्चर ऑफ लिम्फोसाइट्स यासाठी मार्क आहे. काय डिस्क्रिप्शन आहे पहिल्या प्रश्नाचं, लिम्फोसाइट्स काय आहेत की मित्रांनो, लिम्फोसाइट्स आर द स्मॉलेस्ट ऑफ ऑल WBC अँड हॅव लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस. हे स्ट्रक्चरचा पॉईंट आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की लिम्फोसाइट कॉन्स्टिट्यूट अबाउट 20 to 25% ऑफ टोटल WBC. हा NCERTचा पॉईंट घेतलेला आहे, लक्षात घ्या. इथे 25 to 30 बोर्डमध्ये दिलेला आहे. मित्रांनो, टाइप्स ऑफ लिम्फोसाइट्स हे विचारलेलं आहे यामध्ये. म्हणजे आपण डिस्क्रिप्शनसाठी 1 मार्क आहे, टाइप्स ऑफ लिम्फोसाइटसाठी 1 मार्क आहे. 2 टाईप आहेत मित्रांनो, आणि हे जे 2 टाईप लिम्फोसाइटचे आहेत दे आर डिपेंडिंग ऑन कशावर डिपेंड आहे तर फंक्शन्सवर आधारित 2 टाईप्स पडलेले आहेत मित्रांनो लिम्फोसाइटचे. आणि दीज आर प्रेझेंट, लिम्फोसाइट्स आर प्रेझेंट कोणते आहेत की टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स याला आपण असं म्हणतो. की मित्रांनो हे बी प्रश्न जो विचारलेला आहे इथे आपल्याला इथे डायग्राम दिलेली आहे लिम्फोसाइटची, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. आणि डिसऑर्डर जो विचारलेली आहे दुसऱ्या उपप्रश्नामध्ये, डिसऑर्डर कॉज्ड बाय ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC. जर अनकंट्रोल्ड ॲबनॉर्मल इन्क्रीज जर WBCचा झाला तर कुठली डिसऑर्डर होते, त्यासाठी 1 मार्क आहे. हे लक्षात घ्या की ल्युकेमिया. मित्रांनो, ल्युकेमिया म्हणजे काय तर ल्युकेमिया हे एक टाईपचा कॅन्सर आहे. बॉडीमधील जे काही ब्लड फॉर्मिंग टिश्यूज आहेत, कॅन्सर ऑफ द बॉडी ब्लड फॉर्मिंग टिश्यू दॅट इन्क्लुडिंग कुठे असतात त्या बोन मॅरोमध्ये आणि लिम्फॅटिक सिस्टीममध्ये, तर त्याला आपण ल्युकोमिया असं म्हणतो. आणि डिसऑर्डर कॉज्ड बाय ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC दॅट इज डिसऑर्डर ल्युकेमिया. आणि फंक्शन ऑफ न्यूट्रोफिलस विचारलेला आहे. शेवटचा सीजा हा उपप्रश्न विचारलेला आहे. तर न्यूट्रोफिलसचं फंक्शन काय मित्रांनो, न्यूट्रोफिलस जे आहे तर फर्स्ट ऑर्डरच्या डिफेन्स लाईन आहे यामध्ये आपल्या इम्युनि सिस्टीममध्ये. आणि या न्यूट्रोफिलस डिस्ट्रॉय करतात. कुणाला डिस्ट्रॉय करतात, पॅथोजिन्सला, जे काही हार्मफुल बॅक्टेरिया वगैरे आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम, त्याला आपण फॅगोसायटोसिस म्हणतो. मित्रांनो, फॅगोसायटोसिस म्हणजे काय हे आपल्याला महत्वाचं आहे. ही एक प्रोसेस आहे. सेल युजेस द प्लाझ्मा मेम्ब्रेन टू एंगल्फ द लार्ज पार्टिकल असतील किंवा इंटरनल कंपार्टमेंट ज्याला आपण फॅगोसोम असं म्हणतो. एक टाईपचा एंडोसायटोसिस आहे आणि सेल परफॉर्म द फॅगोसायटिस, त्याला आपण फॅगोसाइट्स असे म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.